भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता, मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग, अशोक खरातचा तपासात अजब दावा। माझ्या अंतर्मनानं धोका दिला, मी भलं केलं तेच उलटले, खरातची उद्विग्न प्रतिक्रिया, सूत्रांची माहिती। सुषमा अंधारेंनी चाकणकर आणि केसरकरांचे खरातसोबतचे एमआयडीसी कार्यालयातले फोटो दाखवले। चाकणकर आणि केसरकरांचं एमआयडीसी मध्ये काय काम होतं, सुषमा अंधारेंचा सवाल। नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडनं अभय, कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही। दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातल्या वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळांचा मला फोन, 2-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। सरकारकडनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरनं 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरनं शून्यावर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। राज्यात इंधन टंचाईच्या भीतीनं पेट्रोल पंपावरती वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। पुढे पाण्याची टाकी घेऊन ग्राहक रांगेत, तर काही ठिकाणी बाटलीत पेट्रोल न दिल्यामुळे हाणामारीच्या घटना। अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका। इतर देशात शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट। लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडनं स्पष्ट। आखाती देशातील युद्धावरती पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार। आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुकणार। इराण इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावरनं जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ। नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी खामेनींच्या हत्येचा निषेध केल्यामुळे वाद। भाजप आमदार भिडले, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला।